नमस्कार, मी हिरालाल चौधरी, विरोधी पक्षनेता नंदुरबार नगर परिषद। आज रोजी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत पत्रकारांना प्रवेश, चित्रीकरण हे करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी 6 मे रोजी दिलेले होते, परंतु सत्ताधारी याची पायमल्ली मागील स्थायी समितीचे प्रत्येक बैठकीत केले होते। मी मागच्या स्थायीला या ऑब्जेक्शन घेतलं होतं की पत्रकारांना येऊ द्या, आणि त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस आम्ही चित्रीकरणही करून पत्रकारांनाही एंट्री देऊ, परंतु यावेळेस सुद्धा चित्रीकरण नाही आणि पत्रकारांना प्रवेश नाही। मी नंदुरबार शहराच्या नागरिकांना लक्षात आणून देतो की कसं बेकायदेशीर काम हे सत्ताधारी करत आहे। कार्योत्तर मंजुरीच्या नावाखाली अगोदरच टेंडर प्रोसेस करून घेते आणि 10 लाखाच्या आतले विषय हे स्थायी समितीत यायला पाहिजे, त्याचे वरचे विषय हे जनरल बोर्डला यायला पाहिजे। पत्रकारांना प्रवेश नाकारण्याचे कारण म्हणजे की बेकायदेशीर कृत्य करता येईल, जेणेकरून पत्रकारांना माहिती पडलं म्हणजे नागरिकांच्या समोर जाईल। कार्योत्तर मंजुरी म्हणजे एखादा इमर्जन्सी विषय असेल त्याला कार्योत्तर मंजुरी देऊन ते काम करता येतं। ह्या अजेंड्यात 15 विषय आहेत, त्याच्यापैकी 7 विषयांना कार्योत्तर मंजुरी घेतलेली। कार्योत्तर मंजुरी म्हणजे पहिले टेंडर देऊन दिलेलं आहे, पहिले टेंडर पास करून घेतलंय, इथं फक्त मीटिंग मध्ये एक नॉर्मल प्रोसेस करतायत। ही बेकायदेशीर ही सगळा प्रकार चालला होता। पत्रकारांना प्रवेश नाकारला जात होता, व्हिडिओ चित्रीकरण होत नव्हतं, कारण की तुमचं असं काय आहे की ते नागरिकांपर्यंत बाहेर जाऊ होऊ दे ना खुली चर्चा। चित्रीकरण झालं असतं तर यांचे आज जे हे कामकाज चालतं ते लोकांसमोर येणार नाही, आणि त्याला मी विरोध केला। या सर्व प्रक्रियेचा निषेध म्हणून मी आज या बैठकीचा सभात्याग केलेला आहे। येणाऱ्या काळात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ह्या बैठकीच्या आम्ही लेखी तक्रार करणारच आहोत, आणि काय आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पायमल्ली नगरपालिका प्रशासन सत्ताधारी कसे करत आहोत। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक येऊन त्यांच्या लक्षात आणून देऊ, आणि तसं न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लवकरच आंदोलन करू आणि सत्ताधाऱ्यांना भाग पाडू। पुढच्या बैठकीत चित्रीकरणही व्हायला पाहिजे, पत्रकारांनाही प्रवेश द्यायला पाहिजे, अशी ही माझी मागणी आहे।